माननीय उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा ओबीसी महामंडळ महाराष्ट्र राज्य सत्तापक्ष नेता भाजपा नागपूर महानगरपालिका श्री अविनाश भाऊ ठाकरे यांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संतोष रासवे, जिल्हाध्यक्ष माळी महासंघ जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसींची बैठक संपन्न। आजपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके करणार आमरण उपोषण। अंतरवाली सराटीच्या वेशीवर दत्त मंदिरात करणार आमरण उपोषण। जालन्यातील अंबडमधील ओबीसींची बैठक संपली असून आजपासून लक्ष्मण हाके आमरण उपोषण करणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना विरोध करत लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। अंबडमध्ये हाके यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी बांधवांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आजपासून अंतरवाली सराटीच्या वेशीवर दत्त मंदिरामध्ये उपोषण करण्याचे ठरलं असून आजपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणाला बसणार असल्याचं हाके यांनी स्पष्ट केले आहे। बघूया लक्ष्मण हाके यांनी याबाबत काय म्हटलं आहे ते। आमची पुढची दिशा इथल्या लोकलच्या आमच्या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांच्या एकमतानं आम्ही आजपासून आंदोलनाला सुरुवात करत आहोत आणि आम्ही अंतरवली सराटीच्या हद्दीमध्येच आंदोलनाला सुरुवात करत आहोत। वडेगोद्री आपल्या ठिकाणाचं नाव सांगा। दत्त मंदिर वडेगोद्री। कसं असणार आहे उपोषण? काय काय मागण्या? उपोषण हे प्राणांतिक आमरण उपोषण असणार आहे। चक्री वगैरे अजिबात नाही आणि आमच्या मागण्या अशा आहेत की आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ज्या बोगस नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणामध्ये या महाराष्ट्रामध्ये जी घुसखोरी होती ती त्वरित थांबली पाहिजे। अशा आमच्या अनेक 4-5 प्रमुख मागण्या आहेत, पण या 2 मागण्या आम्ही प्रामुख्याने शासनासमोर आता मांडत आहोत। आज दुपारपासून आम्ही सुरुवात करत आहोत। आता इथले लोकलचे सर्व नेतेगण असणार आहेत आणि उपोषणाला आज आम्ही सुरुवात करत आहोत दुपारी। सर, वरचे वरिष्ठ ओबीसी नेते आहेत, यांच्याशी तुमचं काही बोलणं झाले का किंवा कोणते उपोषण तरी येणार आहे? आम्ही या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंती एसबीसीच्या तरुणांचा, जनतेचा आणि सर्व माता भगिनींचा, या सगळ्या लोकांच्या आग्रहाखातर हे आंदोलन सुरू करत आहोत। याला कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना असं न स्वरूप देता ओबीसी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत।